बांधवांनो नमस्कार। आपण गेल्या एक 6-8 महिन्यापासून सातत्यानं नवनवीन पुस्तकाची माहिती देणारे व्हिडिओज करत असतो आणि ते यूट्यूबला अपलोड करत असतो। दत्ता डोहे असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे। कृपया आपण ते सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या पुस्तकाची माहिती आणि नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। आणि आपल्या काय अपेक्षा आहे पुस्तकाच्या संबंधानं, कुठल्या पुस्तकाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, ती दिली पाहिजे, कोणत्या पुस्तकाची गरज आहे, अशा प्रकारच्या सूचना त्या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कराव्या, म्हणजे जेणेकरून मला नवे व्हिडिओ करताना ते लक्षात घेता येईल किंवा तशा पद्धतीची माहिती आपल्यापर्यंत देता येईल। आज आपण 2 नवीन पुस्तकावर व्हिडिओ करतोय, 2 नवीन पुस्तकांची माहिती देतोय। आता मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहे। सातत्यानं लहान मुलं मोबाईल आणि टी व्ही याच्यामध्ये गुरफटलेली असते आणि उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहे त्या टी व्ही आणि मोबाईलमध्ये असल्यामुळं अभ्यासातून जरा लिंक सुटण्याची शक्यता असते। त्यामुळं लहान पोरांना संस्कार करणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीची पुस्तकं जर आपण त्यांच्यापर्यंत दिली आणि उपलब्ध करून दिली तर काही का वेळ होईना मात्र ते पुस्तकाच्या संपर्कात राहतील। तर एक पुस्तक आहे ते आहे बळीराजाच्या संस्कारक्षम गोष्टी। महात्मा बळीराजा जो या पृथ्वी तलावरील अत्यंत न्यायी आणि दानशूर राजा होता, दानशूर राजा म्हणून प्रख्यात आहे असा बळीराजाच्या संस्कारक्षम गोष्टी हे एक पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे। ते मुलांना दिलं पाहिजे आणि मुलांकडून ते लिहून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याच्या पोरांच्या माहिती आणि संस्कार होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरेल। त्याच पद्धतीने बुद्धाच्या संस्कारक्षम गोष्टी आहे। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातील काही पार्ट घेऊन या संस्कारक्षम गोष्टी सागर सिंगने यांनी लिहिलेल्या आहे। तर हे 2 भागामध्ये आहे। बुद्धाच्या संस्कारक्षम गोष्टी भाग 1 सचित्र आहे आणि भाग 2 हे दोन्ही भाग सचित्र आहे, चित्रासहित असल्यामुळं लहान मुलांच्या आकर्षणाचा हा विषय आहे। तरी कृपया जागरूक पालकांनी आपल्या मुलांसाठी ही पुस्तकं उपलब्ध करून द्यावी। धन्यवाद।